जालना नांदेड समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी करत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना जो मोबदला दिला तोच मोबदला जालना नांदेड समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी गोरंट्याल यांनी केली असून जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना न दिल्यास कोणत्याही अधिकाऱ्याला शेतात येऊ देणार नाही असा इशारा देखील गोरंट्याल यांनी दिला आहे। सर, आज कशा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात आणि काय मागणी होती? तर मागणी अशी आहे, पहिली मागणी, प्रमुख मागणी ज्यासाठी मी इथं आलेलो आहे की नांदेड जालना जे समृद्धी मार्ग झालेला आहे तिची एक कृती समिती झालेली आहे आणि त्या कृती समितीच्या अनुसाराने आज मी कलेक्टर ऑफिसला भेटायला आलो। माझ्यासोबत आमचे मित्र सरपंच रामनगर गोपालराव आहे, गणेश खरात आहे आणि असंख्य शेतकरी माझ्यासोबत आहे। कारण 2013 जे कायदा झाला भूसंपादनाचा कायदा, जसा तुम्ही नागपूर मुंबईला ज्याप्रमाणे पैसे दिले त्याप्रमाणे आम्हाला पैसे द्या आणि 2019 पासून रेडी रेकनरचं काम झालेलं नाही म्हणून ते जुना रेडी रेकनर प्रमाणे यांना पैसे देतात। सध्या जर खाजगी कोणाला दिलं तर 1 एकर त्या रोडवर 1 करोडपेक्षा कमी नाही, पण शासन किती घेते 20 लाखामध्ये, तो कोणी शेतकरी त्याला तयार नाही। असं ठरलं आहे की जर यांना त्या मुंबई नागपूर समृद्धीप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक आहे, आता कोणत्याही अधिकारीला शेतात येऊ देणार नाही।